यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस मिस झाला. एक सिंगल त्यावर धाफलकावर जोडली जाईल. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 13 धावसंख्येची गरज. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. फैजान मेमन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि आपले गोलंदाजीचं कौशल्य या ओव्हरमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तिथे अब्दुल्लाच्या विरोधामध्ये हाताळलाय. डॉट समोरच्या बाजूने असेल. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. मॅच पुन्हा एकदा टर्न केली आहे. बॉल शिल्लक आहे 4 आणि इथे 13 धावसंख्येची गरज. चांगला बॉल तिथे मोजम पटेल कडनं मिस झालाय. 3 बॉल 12ची गरज. तीन बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन फैजान मेमन. इथे मात्र हेलिकॉप्टर खेळला गेला. एक सिंगल ही धावफलकावर जरूर लागेल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि रन्स बनवायचे आहेत 10. फैजान मेमनने या मॅचला टर्न केलंय. या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलाय. उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचा एक चांगला प्रयत्न त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं हाताळलंय आणि त्याचाच फायदा त्याला जरूर मिळालाय. इथे एक तगडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक बॉल 4. का इथे फैजानच्या विरोधामध्ये तो चांगला फटका खेळला जाईल की फैजान या बॉलवर एखादा चांगला चेंडू हाताळून या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करेल. हाय व्होल्टेज ड्रामा. पहिली सेमीफायनल आहे या स्पर्धेची, कारण 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. या मॅचला जिंकणारी टीम उद्या संध्याकाळी थेट फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक बॉल. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. फैजान मेमन. इथे फटका फसलाय. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे का? आणि इथे 2 धावा त्या पूर्ण झाल्या आणि इथे विजयी होतीये टीम एफडीसी कुडूस. एफडीसी कुडूस या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अगदी हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये हा सामना त्यांनी आपल्या बाजूने खेचून आणलाय. हा मॅच त्यांनी इथे जिंकलाय. हार्ड लक टीम डिंगडॉंग वडवली. एक चांगली संधी होती या मॅचला विजयी करून क्वालिफाय होण्याची. मात्र क्रिकेटमध्ये चुका त्यांना थारा नाहीये आणि इथे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फैजान मेमन.